नमस्कार मित्रांनो, सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले पुन्हा एकदा फार फार स्वागत। आज ना आपण या जरीच्या धाग्यापासूनचे वर्क बघणार आहे, कारण आपण हे सर्व जे वर्क केले हे साध्या धाग्याने केले। तर जरीच्या धाग्याला गाठ आहे ना, मारताना अशी साधी गाठ मारावी लागते बघा, कारण त्याला आहे ना तशी गाठ बसत नाही। हे बघा, अशा 2-3 वेळेस गाठी मारून घ्यायच्या। हे बघा, या पद्धतीने आपण याला गाठ मारली ना की हे बघा, आता याला गाठीला आपण असं पकडून असं पकडायचं आणि हा धागा धरून असं खाली टाकायचं। हां, हे बघा, खाली टाकल्यानंतर याला आपण सुई अशी खाली टाकायची। सुई खाली टाकली की धागा असा सुईमधनं एक वर ओढून घ्यायचा। एक धागा वर ओढला ना, हे बघा की गाठ खाली थांबते। यूट्यूब थांब जरा। हे बघा, आपण पुंगळ्या आहेत ना, पुंगळ्या पण अशी एक पुंगळी अशी सुईमध्ये टाकायची आणि पुंगळी अशी खाली सुई अशी टाकली की हे बघा पुंगळी हे बघा या पद्धतीने पुंगळी अशी टाकली की या धाग्याला आहे ना अशी फिट्ट आडी मारायची। मग ही खाली टाकायची, हिच्यात धागा अडकवायचा। ही सुई आहे ना बघा, खाली टाकताना असं माझ्याकडे तोंड पाहिजे। मग ही सुई खाली टाकली, याच्यामध्ये आहे ना हा धागा असा अडकवला, ही सुई थोडीशी कशी फिरवायची क्रॉसमध्ये। हे बघा, हा धागा असा वर येतो आणि हे असं ओढून घ्यायचं। अशा या पद्धतीनेच आपल्याला हे बघा, ही पुंगळी आहे ना अशी आडवी आहे। तुम्ही ही पण सुई वापरू शकता आणि गोल पण सुई वापरू शकता। बघा, पुंगळी खाली टाकली की हे असं करायचं आणि असं करायचं। बघू शकता तुम्ही कसं वर येतंय, छान येतंय। ह्या पुंगळ्या आहेत ना, पुंगळी बघा अशी सुईमध्ये घेऊन घ्यायची आणि दोराबरोबर असं अडकून घ्यायचा। बघू शकता तुम्ही वरतून। तुम्हाला जर काही डाऊट असले ना तर तुम्ही कमेंट करत चला। कमेंट जर केल्या तरच मलाही समजतं ना की तुम्हाला काय समजतं काय नाही। आणि तुम्ही ज्यांनी केले त्यांनी मला म्हणजे माझं पाहून ज्या शिकल्या बाबा, की ज्या यूट्यूबवर पाहून करून राहिल्या, त्यांनी प्लीज मला तुमचे फोटो वगैरे सेंड करा। आपले ऑफलाईन पण क्लास सुरू आहेत, त्याचे पण मी तुम्हाला व्हिडिओ वगैरे टाकेलच आता। आता बघा, आपलं पुंगळ्यांचं वर्क कंप्लीट झालेलं आहे। आता आपण मोत्यांचं वर्क करणार आहे। मोत्यांचं वर्क पण ब्लाऊजवर खूप छान दिसतं बघा। मी आता तुम्हाला याच्याविषयी आरी वर्क म्हणजे काय, आरी वर्क आता रेट पण फार आहे आरी वर्कचे। कारण एक ब्लाऊज जर केलं आपण, साधं बेसिक जरी केलं ना, तर 1000-1500पासून ब्लाऊजची स्टार्टिंग आहे। आपण पूर्ण आरी वर्कचे ब्लाऊज शिवण्यापर्यंतचे व्हिडिओ सर्व काही बघणार आहे।
त्याच्यानंतर आपण काहीतरी एम्ब्रॉयडरीचे टाके पण शिकणार आहे. भरपूर म्हणजे एम्ब्रॉयडरीचे फूल असतात, काही ब्लाऊजला ते धाग्यांपासनं वर्क पण केल्या जातं, डोली धाग्यांपासनं. ते सर्व काही शिकणार आहे. पण त्यासाठी जर तुम्ही माझा व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मोती वर्क करताना बघा किंवा मग बीड्सचे वर्क करत असेल तर सुई आहे ना, कधी कधी काय होतं, सुई आपण खाली टाकतो आणि खालचा धागाच वर येत नाही. तर त्यामुळे काय होतं, कापडचं जे छिद्र आहे ना ते मोठं होतं आणि धागा येण्यासाठी प्रॉब्लेम येतो. त्यामुळे तुम्ही शक्यतो एकदा जर सुई आत टाकली की धागा वर आल्याशिवाय वर काढायचीच नाही. आणि तुम्ही एका वेळेस 2-3 मोती पण यूज करू शकता. मोत्यांच्या वर्कनी हा गणपती केलेला आहे. पुंगळ्याच्या वर्कनी हत्तीची डिझाईन केलेली आहे. असेच नवनवीन प्रकारचे वर्क शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.